नमस्कार मंडळी. आज आपण जास्त भांड्याचा पसारा न घालता अगदी मोजक्या साहित्यामध्ये घरच्या घरी मस्त असा केक तयार करणार आहोत. हा केक मी मैदा न वापरता तयार केला आहे. अगदी मऊ लुसलुशीत तयार झाला आहे. छान अशी याला जाळीसुद्धा पडलेली आहे. मुलांना मैद्याचा केक देण्यापेक्षा हा तुम्ही केक देऊ शकता. बऱ्याच जणांना क्रीम लावलेला केक आवडत नाही. त्यावेळेस तुम्ही घरच्या घरी हा मस्त असा जाळीदार केक तयार करू शकता. चला तर मग वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया. केक तयार करण्यासाठी इथे आपण रवा घेतला आहे. रवा आपल्याला बारीक घ्यायचा आहे. मोठा रवा असेल तर मिक्सरमधून बारीक फिरवून घ्यायचा आहे पहिल्यांदा. 1 वाटी रवा घेतला होता, त्यासाठी अर्धी वाटी साखर घेतली आहे. आता दोन्हीही आपण हे मिक्सरमध्ये छान असं बारीक फिरवून घेतलेलं आहे. इथे मी विलायची घेतली आहे. 2 ते 3 विलायची आपल्याला इथे साल काढून घ्यायच्या आहेत. यामुळे स्वाद छान येतो आणि फ्लेवरसुद्धा अगदी मस्त येतो. पाव वाटी दूध घेतलं आहे. 2 चमचे दही घ्यायचं आहे. दही जास्त आंबट घ्यायचं नाही आहे. शक्यतो दही ताजं असेल तर तेच घ्या. आणि सर्व साहित्य हे एकाच वाटीने मोजून घ्यायचं, त्यामुळे अजिबात प्रमाण चुकणार नाही आणि केकसुद्धा चुकणार नाही. इथे मी 2 चमचे तेल घेतलं आहे. तेलाऐवजी तुम्ही तूपसुद्धा वापरू शकता. आता हे मिक्सरमध्ये छान फिरवून घेऊया. मिश्रण थोडंसं घट्ट वाटत आहे, म्हणून यामध्ये अजून पाव वाटी दूध मी घालून मिक्सरमध्ये फिरवून घेतलं आहे. म्हणजे आपल्याला एकूण अर्धी वाटी दूध लागलेलं आहे. आता या पद्धतीची आपल्याला कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. मिश्रण सगळं आता मी एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे. मिश्रण आपलं तयार झालं आहे. आता हे 10 मिनिट झाकून ठेवूया, म्हणजे यातला जो रवा आहे तो छान भिजेल आणि फुलेल. रवा भिजतोय तोपर्यंत पुढची तयारी करूया. कढई गरम करायला ठेवली आहे. त्यामध्ये स्टँड ठेवलेला आहे. ज्या भांड्यामध्ये केक तयार करायचा आहे त्या भांड्यामध्ये इथे मी ऑडीचा पेपर ठेवला आहे. ऑडीचा पेपर नसेल तर बटर पेपर किंवा भांड्याला तेलाचा किंवा तुपाचा हात लावू शकता, त्यामुळे केक अजिबात चिकटणार नाही. रवा छान भिजला आहे. आता यामध्ये 1 चमचा बेकिंग पावडर, अर्धा चमचा बेकिंग सोडा आणि 1 चमचा व्हॅनिला एसेन्स घालायचा, त्यामुळे फ्लेवर छान येईल. आता हे सर्व व्यवस्थित एकत्र करून घेऊया. इथे मी सर्व व्यवस्थित एकत्र करून घेतलेलं आहे. बेकिंग सोडा घातल्यानंतर लगेच आपल्याला मिश्रण डब्यामध्ये घालायचं आहे. मिश्रण डब्यामध्ये घातल्यानंतर डब्बा थोडासा टॅप करायचा, त्यामुळे केक व्यवस्थित सगळीकडून फुगला जातो. इथे मी काही ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत, यामध्ये घालूया. तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घालू शकता किंवा टुटी फ्रुटीसुद्धा घालू शकता. कढईसुद्धा इथे आपली प्रीहीट झालेली आहे. यामध्ये डबा ठेवायचा, झाकण ठेवायचं आणि 45 ते 50 मिनटं हा केक बेक करून घ्यायचा आहे. 50 मिनिट झालेली आहे. झाकण उघडून पाहूया. एखादी टूथपिक किंवा सुरी घालून पाहायची. अगदी कोरडी आहे, क्लीन आहे, म्हणजे केक आपला अगदी व्यवस्थित बेक झालेला आहे. आता याला बाहेर काढून घेऊया. हा केक आता पूर्ण थंड करून घेऊया. इथे केक पूर्ण थंड झालेला आहे. आता याच्या ज्या कडा आहेत त्या सुरीने मोकळ्या करून घ्यायच्या आहेत. आता त्याच्यावरती प्लेट ठेवायची आणि केक उलटा करून घ्यायचा, त्यामुळे अगदी सहज हा केक वेगळा होतो. इथे आपला अगदी मस्त असा अय्यंगार स्टाईल रवा केक घरच्या घरी मोजक्या साहित्यामध्ये तयार आहे. जास्त भांड्यांचा पसारासुद्धा इथे झालेला नाही आहे. 2 ते 3 दिवस फ्रीज बाहेर जरी ठेवला ना तरीसुद्धा अजिबात खराब होत नाही. रव्याचा केक असूनसुद्धा अगदी जाळीदार, मऊ, लुसलुशीत तयार झाला आहे. अगदी छान झाला आहे. मैदा नको असेल तर हा केक एकदा तुम्ही नक्की करून पहा. अगदी मस्त आणि झटपट तयार होतो. नक्की करून पहा आणि कसा झाला हे मला कळवा.